मकोका लागलेले आणि तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडमुळे खरं तर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंची कोंडी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा जवळचा असल्याचा आरोप आहे। त्यामुळेच मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस, मनोज जरांगे यांच्यासह विरोधकांनी लावून धरली आहे। आता वाल्मिक कराडला मकोका लागल्यानं धनंजय मुंडेंची अजून कोंडी वाढली आहे। कराडमुळे धनंजय मुंडेंची कोंडी कशी झाली आपण तेही जाणून घेऊया। सर्वात आधी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा जवळचा असल्याचा आरोप करण्यात आला। वाल्मिक कराड शरण आल्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीनं जोर धरला। वाल्मिक कराडला मकोका लागल्यानंतर धनंजय मुंडेंच्या आरोपात वाढ झाली। मंगळवारी अजित पवारांसोबत केवळ 10 मिनिटांची त्यांची बैठक झाली आणि त्यानंतर मुंडे परळीला रवाना झाले। महायुतीच्या आमदारांना मोदी मार्गदर्शन करत असताना मुंडे मात्र परळीत होते। धनंजय मुंडेंचा जवळचा मानला जाणाऱ्या कराडच्या पुण्यातल्या फ्लॅटला कारवाईची नोटीस पाठवण्यात आली। आरोपी विष्णू चाटेचा समावेश असलेली बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली। आरोप होत असताना धनंजय मुंडेंच्या बाजूने बोलायला सातत्यानं कुणीही पुढे आलेलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।